ऊस तोडणी हंगाम सुरू झाल्यानंतर राधानगरी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये. तालुक्यातील शिरगाव इथं आज पहाटेच्या सुमाराला अज्ञात चोरट्यानं तब्बल 6 दुकानं फोडून रोख रक्कम आणि साहित्य लंपास केलंय. शिरगाव अंजाई भरवडे मार्गावरील रियाज पंक्चर हे दुकान फोडून चोरट्यानं टॉमी घेऊन इतर दुकानातून साहित्य चोरले. त्यानंतर शेजारील रसवंती गृहाचे पत्रे उचकटून दुकानात प्रवेश करत 1,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे. लक्ष्मी ट्रेडर्स या दुकानाच्या मागील बाजूनं पत्र्याचे स्क्रू काढून आत प्रवेश करत चोरट्यानं रोख रक्कम लंपास करून साहित्याचं नुकसान केलंय. त्यानंतर चोरट्यानं साई बाजारचं शटर उचकटून कॅश काउंटरमधील सुमारे 18,000 रुपयांची रोकड आणि किरकोळ साहित्य लंपास केलंय. चोरट्यानं सुट्टे पैसे असलेली पिशवी फोडून ते पैसे विस्कटले. या ठिकाणी चोरट्यानं सीसीटीव्ही कॅमेरा फिरवला. गुडाळेश्वर बाजार आणि महालक्ष्मी बेकर्स या दुकानांनाही चोरट्यानं लक्ष केलं. चोरट्याच्या हालचाली 2 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्यात. चोरटा बिनधास्तपणे दुकानं फोडताना रस्त्यावर फिरताना सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसतोय. संबंधित दुकान मालकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल केल्यात. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी रात्रगस्त तातडीनं सुरू करावी अशी मागणी शिरगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे. असं वारंवार शिरगावच्या स्टँडवर एक 10 वर्षापूर्वी पण या पद्धतीची घटना घडलेली होती. पोलिसांना वारंवार आम्ही कळवलेला आहे, परंतु त्या दोन्ही चोरीचा कोणी आजपर्यंत चोर करून सापडलेला नाही. परत आज आणि रात्री या प्रकार घडलेला आहे. बऱ्याच तरुणांनी इथं बँकेची कर्ज काढून उद्योग चालू केलेला आहे आणि त्या ठिकाणी वारंवार असं चोरीचं प्रमाण घडून जर त्यांचा साहित्याचा जर असं विल्हेवाट लागत असेल तर उद्या या ठिकाणी आम्ही दुकानं चालू करायची का नाही हा प्रश्न निर्माण होणार आहे. तर यासाठी राधानगरी पोलीस स्टेशन असू नये तर जिल्ह्याचे SP साहेब असू दे, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून कोण चोर आहे चोराला पकडून तिथली चोराची दहशत कमी करावी ही प्रशासनाला आमची विनंती आहे. राधानगरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीनं सीसीटीव्हीमधील चित्रीकरणाच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केलाय.